मित्रहो नमस्कार आणि सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप धन्यवाद। याचं कारण असं आहे की तुम्ही सगळे टाइम महाराष्ट्रवर प्रेम करताय, तुमचं इनपुट कळवताय किंवा तुमच्या गोष्टी मेसेज इन्स्टा पर्सनल मेसेज पर्सनल फोनवर तुम्ही इनपुट देताय आणि त्यामुळे काही गोष्टी अगदी तंतोतंत खऱ्या ठरतायत। आता झालं असं की कालपासून सगळे लोक माझ्या पर्सनल फोनवर पर्सनल मेसेजवर किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीने मेसेज पाठवतायत आणि शाबासकी देत आहेत, कौतुक करतायत। याचं कारण असं आहे की काल आपला एक व्हिडिओ आला आणि तो व्हिडिओ कशावरचा होता तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरचा हा व्हिडिओ आला। या व्हिडिओमधले जे कंटेंट होता तोच त्याच्यानंतर पुढच्या 1 तासात मुख्यमंत्र्यांनी केलेलं ते ट्विट होतं। आता अनेकांना असं वाटलं की तो व्हिडिओ बघून मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं किंवा त्या व्हिडिओमधला कंटेंट घेऊन मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं। तर मी खूप छोटा पत्रकार आहे, टाइम महाराष्ट्र हे एक जे न्यूज पोर्टल आहे तेही मुख्यमंत्र्यांच्या नोंदी छोटं असेल, त्यातला कंटेंट हा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे किंवा थोड्याशा अभ्यासामुळे तो बिनचूक झाला असेल। हीच गोष्ट रविवारी मॅचच्या दिवशी पण घडली होती। जे 2 तास आधी आपण म्हटलं होतं प्रत्यक्ष मॅच सुरू झाल्यानंतर अगदी सगळ्या गोष्टी तशाच घडत गेल्या। याचं कारण असं आहे की आपण कोणाचाही मुलाहिजा न बाळगता भारतीय संघातले खेळाडू असो, त्यांच्या बरोबरचा पीआर असो, मैत्री असो किंवा राजकीय नेते मंत्री मुख्यमंत्री या सगळ्यांबरोबरचे व्यक्तिगत संबंध आणि गोष्टी आपण बाजूला ठेवतोय। त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि तुमचं प्रेम याने आपलं काम दर्जेदार होतंय। तुम्ही दिलेली शाबासकी ही माझ्यासाठी नसून ती आपल्या सगळ्यांसाठी सामूहिक आहे असं मी मानतो आणि त्यामुळे आज आत्ता ही जी शाबासकी आपल्याला मिळते त्याच्या पुढची गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना फुलटॉस टाकलाय। आता या फुलटॉसवर उद्धव ठाकरे हे सिक्सर मारणार की लॉंग ऑनला कॅच देऊन आउट होणार हेच मी आपल्याला सांगणार आहे आणि ते तुम्ही जरा शांतपणे ऐकलात तर आजचा कंटेंट आणि आजच्या गोष्टी आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर मला वाटतं तुम्हाला एक खूपच इंटरेस्टिंग कंटेंट तुमच्या नोंदी किंवा तुमच्याकडे जमा होईल। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं तुम्ही प्रेम केलेलं आणि तुम्ही तुमच्या प्रेमामुळे दिवसागणिक मोठं होऊ पाहणारं एक न्यूज पोर्टल की जे खूप थेट अचूक बिनधास्तपणे आणि तिखटपणे तुमच्या प्रश्नांवर मुद्द्यांवर आणि समस्यांवर बोलत असतं। मित्रांनो नमस्कार। आणि उद्धव ठाकरेंनी काल एका गोष्टीबद्दल आनंद व्यक्त केला आणि ती गोष्ट कोणती होती तर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळालं। ज्या वेळेला ही बातमी आली त्यावेळेला वेगवेगळ्या लोककला करणारे वेगवेगळ्या आराध्य दैवतांची सेवा करणारे सेवेकरी, मग त्यामध्ये नंदीबैलवाले असतील, वासुदेव असतील, गोंधळी असतील, अशी सगळी मंडळी काल मातोश्रीवर पोहोचली होती। उद्धव ठाकरेंशी ते संवाद साधत होते। ते उद्धव ठाकरेंना सांगत होते की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि त्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे वासुदेवाचं भाषणही मन लावून ऐकत होते हे मी तुम्हाला काल म्हटलं होतं। आता शिवाजी पार्कचा आपला हट्ट सोडा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मग साहजिकच ते शिवाजी पार्क आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळालं। आता हा एकनाथ शिंदेंनी फुलटॉस टाकलाय हे तुम्ही समजून घ्या आणि त्यात मी जे म्हटलं कालच्या व्हिडिओमध्ये तेच मी आजही सांगतोय किंवा त्याच्या पुढची गोष्ट। आता उद्धव ठाकरे या शिवाजी पार्कचा उपयोग कशासाठी करतील तर हत्ती, घोडे, डुक्कर, कुत्रे, खोके, गद्दार, उंदीर, विंचू, साप अशा गोष्टींसाठी करतील आणि ते त्यांच्या भाषणाचं जणू काही वीर माता जिजाबाई भोसले राष्ट्रीय उद्यान करून टाकतील। तर काय हा जो फुलटॉस आहे याच्यावर उद्धव ठाकरेंनी सिक्सर मारावी आणि त्यांना 6 रन्स मिळावे। शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा 6 धावांनी पुढे जावा संघ असं मला वाटणाऱ्यांपैकी मी एक आहे। याचं कारण सांगतो। याचं कारण ज्या पद्धतीने मुंबईमध्ये गैरभाषिक लोकांचं आक्रमण सुरू आहे, मी गैरभाषिक म्हटलेलं आहे तुम्ही समजून घ्या, मी परप्रांतीय तर म्हटलेलंच नाहीये, गैरभाषिक म्हटलेलं आहे। मुंबई ही मराठी माणसांची आहे, मराठी भाषिकांची आहे, पण त्यावर जे आंदोलन किंवा त्यावर जे काही सुरू आहे आक्रमण हे थोपवण्यासाठी कुठला तरी पक्ष कुठली तरी व्यवस्था असणं गरजेचं आहे। आणि आपण हे उद्धव ठाकरेंच्या गुणवत्तेमुळे किंवा त्यांच्या कार्यकौशल्यामुळे म्हणत नाहीये तर त्यांच्या वडिलांच्या पुण्याईमुळे, त्यांच्या वडिलांनी जो काय वारसा दिला आम्हा कोणालाही तर तो काही त्यांचा एकट्याचा वारसा नाहीये।
उद्धव ठाकरे हे जरी त्यांचे चिरंजीव असले तरी आपण सगळे बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करत आलो, त्यांना फॉलो करत आलो. पण याच बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं तिथे लुटायला मिळणार आहे की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आता बघा, याच्यात एक गोष्ट आहे की हे सगळं होत असताना जर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचा समाचार घेताना त्यांना या सगळ्या विचित्र कमरेखालचे वार किंवा या वाईट उपमा दिल्या तर त्याने काही साध्य होणार नाही. त्यापेक्षा जर सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला, सरकारवर त्यांनी आक्रमण केलं, सरकारची धोरणं, सरकारचे निर्णय याच्यावर जर ते बोलले तर मात्र त्यातून काही गोष्टी पुढे निघू शकतील. आता इथे मला तुम्हाला एक उदाहरण द्यायचं आहे, ते म्हणजे आदित्य ठाकरेंचं. बघा, आदित्य ठाकरे हा एक तरुण नेता आहे. त्याने आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी सुनील शिंदे या तरुण तरुण आमदाराचा बळी दिला. म्हणजे काय झालं की ते सुनील शिंदे आमदार होते वरळी विधानसभा मतदारसंघातले. त्यांना भरल्या ताटावरून, अक्षरशः ताटावर लात मारून बाजूला केलं या ठाकरे कुटुंबाने. पण ठीक आहे, आता पक्ष त्यांचा, संघटना त्यांची, सगळं त्यांचं ओके. पण हे सगळं झाल्यानंतर एका ठराविक वेळेमध्ये आता आदित्य ठाकरेंना उपरती झालेली आहे. ती म्हणजे वरळी हा मतदारसंघ आदित्य ठाकरे सोडणार, हे मी या आधी माझ्या काही व्हिडिओमध्ये आपला उल्लेख केला होता. आता मी आपल्याला ठासून सांगतोय, ठामपणे सांगतोय, वरळीमधून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार नाहीत. ते आता दुसऱ्या सुरक्षित मतदारसंघाचा शोध घेत आहेत. तो शोध सुरू आहे. तो कुठे, ते मी त्याच्यावरचा वेगळा व्हिडिओ येणार आहे. पण सुनील शिंदे हे वरळी विधानसभेतून पुढचे विधानसभेवरचे आमदार असतील, ते आता विधान परिषदेवर आहेत. तर आदित्य ठाकरेंनी काय केलं, त्यांच्या लक्षात आलं की इथे आता आपला निभाव लागणार नाही, इथे आपल्या विरोधात लोकभावना आहे, आपला पराभव होऊ शकतो किंवा पराभवाची चव चाखायला लागू शकते. कारण सचिन अहिरांचा जितका उपयोग व्हायला हवा तितका झालेला नाहीये. सचिन अहिरांचा तसाही राष्ट्रवादीत असताना, मुंबईचे ते प्रमुख असताना राष्ट्रवादीला तिथे त्यांचा उपयोग झालेला नव्हता. त्यामुळे सचिन अहिर हे एक इव्हेंट ऑर्गनायझर पॉलिटिशियन आहेत. ते मासचे लीडर नाहीयेत, ते कामगार नेते आहेत, पण ते एखाद्या दालनात बसून वाटाघाटी करणारे नेते आहेत. त्यामुळे सचिन अहिरांचा उपयोग शिवसेनेला किंवा आदित्य ठाकरेंना झाला नाही या माझ्या मताशी मी ठाम आहे. याच्यावर मतमतांतर होऊ शकतात, आपण त्यावर नंतर बोलू शकतो. आता मुद्दा असा आहे की आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या शिवसेनेतून दूर गेलेल्या लोकांना खोके बहादर, खोके सरकार, अनधिकृत सरकार, गैर सरकार, काय वाटते ते मिंदे सरकार असं बोलायला सुरुवात केली. पण त्यातला जो खोके हा जो एक शब्द त्यांनी लावला की खोके सरकार किंवा मिंदे सरकार, या खोके सरकारचं आदित्य ठाकरेंनी, बघा, ते काही सारखे टीका टिप्पण्या करत राहिले नाही. ते एक चांगलं काम करत राहिले, ते आपला मतदारसंघात वावरत राहिले, पक्षाचं काम करत राहिले. पण त्यांनी हे जे खोके आणि मिंदे सरकार हे जे दोन शब्द आणि उपमा निवडल्या, त्यामुळे या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या किंवा ठाकरेंना सोडून दूर गेलेल्या लोकांना लग्न समारंभामध्ये जाणंही मुश्किल झालं होतं. बच्चू कडू असो किंवा विदर्भातले लोक असो, मराठवाड्यातले लोक असो, या सगळ्यांनी याच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली किंवा त्यांना तशी चुटपुट लागण्या इतपत परिस्थिती गावावाड्या वस्त्यांमध्ये आदित्य ठाकरेंच्या या दोन शब्दांमुळे झाली. आता उद्धव ठाकरे काय करतात की उद्धव ठाकरे हे आपलं प्रत्येक भाषण टीका, टोमणे, कुस्सीत बोलणं, कुस्सीत कोकण्यांसारखं. आता हे जे कुस्सीत कोकणी आहे ना, त्याचं मी तुम्हाला एक फार गंमत सांगतो. ही कुस्सीत कोकणी म्हणजे कोकणी माणूस हा नेहमी कुस्सीत बोलतो असं एका माजी खेळाडूबद्दल बोललं जायचं. हा खेळाडू बाळासाहेब ठाकरेंचा अत्यंत जवळचा होता, छोटा चणीचा होता आणि वेगवान गोलंदाज होता. तर तो बापू नाडकर्णी, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांची जी मैत्री होती, या मैत्रीतला किंवा यांच्या ग्रुपमधला एक खेळाडू होता. तो मुंबई क्रिकेट असोसिएशन असू द्या, क्रिकेटपटू असू द्या, राजकारणी असू द्या, यांच्याबरोबर कुस्सीतपणे बोलायचा. मराठी होता, त्यामुळे त्याला उपमा देताना त्यांच्या काही जवळच्या लोकांनी त्याला कुस्सीत कोकणी म्हणायला सुरुवात केली. आणि मग हे कुस्सीत कोकणी हे एक बिरुदावलीच झाली मुंबई आणि आपल्या आसपासच्या भागामध्ये. त्यामुळे उद्धव ठाकरे त्या कुस्सीत कोकण्यांसारखं बोलण्याचा प्रयत्न करतात. बरं, त्यांना एक कसं आहे की उद्धव ठाकरेंना दुसऱ्यांचं जे काही असेल त्याच्याबद्दल आपत्ती असते, त्याच्याबद्दल त्यांना वाईट वाटतं. पण तेच जर त्यांनी स्वतः केलं तर त्यांना ते चालतं. आता ते काय करतील, आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची कळ काढतील, देवेंद्र फडणवीसांची कळ काढतील. हे मी कळ काढतील का सांगतोय, सिंधुदुर्गमधल्या चिपी विमानतळावरच्या आधी
ठाकरे आणि राणे यांच्यामधलं सगळं प्रकरण शांत झालं होतं. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंची कळ काढली आणि त्यानंतर शांत झालेलं ते सगळं राणे ठाकरे प्रकरण जे आहे ते पुन्हा उफाळून आलं. कारण उद्धव ठाकरे जेव्हा कुस्तीतपणे बोलतात त्यावेळेला ते तुम्हाला लागणारं बोलतात, तुम्हाला टोचणारं बोलतात, तुम्हाला बोचणारं बोलतात. आता याच उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलासारखं वागण्याचा जर प्रयत्न केला की बाबा ठीक आहे जेवढं सुरू केलं तेवढंच संपवलं तर ते चालणार आहे, किंवा आपल्या वडिलांचा आदर्श हा सर्वोत्तम आदर्श आहे तसं जरी त्यांनी केलं. कारण बघा बाळासाहेब ठाकरेंचा पंगा हा काही मुस्लिम नेत्यांबरोबर होता, विशेषतः जातंत्य नेत्यांबद्दल होता, आणि त्याचबरोबर तो काँग्रेस बरोबर पण होता. पण त्यांनी आपली मैत्री जपली. सुनील दत्त यांनी आयुष्यभर काँग्रेस म्हणून किंवा काँग्रेसचा माणूस म्हणून ते वावरले राजकारणामध्ये. पण सुनील दत्त आणि बाळासाहेब ठाकरे यांची खूप विलक्षण मैत्री होती. दिलीप कुमार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री होती. त्याचप्रमाणे जावेद मियादादला बाळासाहेबांनी आपल्या घरी बोलवून खाऊ पिऊ घातलेला आहे. आता हे बाळासाहेब ठाकरे आणि त्या बाळासाहेबांचा मुलगा असलेल्या उद्धव ठाकरे यांना थोडंसं हे सगळं समजून घ्यावं लागेल. याचं कारण असं आहे, त्यांचं असं म्हणणं असतं जे राज ठाकरेंबरोबर बोलतात ते राज ठाकरेंचे, जे एकनाथ शिंदेबरोबर बोलतात ते एकनाथ शिंदेचे. म्हणजे कोणाचे, म्हणजे कोण ते, तर ते काही नेते आणि पत्रकार एवढ्यांबद्दलच त्यांचा प्रॉब्लेम असतो. बाकी बिल्डरांबद्दल त्यांचा प्रॉब्लेम नसतो. म्हणजे बिल्डर ही जमात अशी आहे ती ज्यांची सत्ता असते त्यांच्याकडे जाते, पण ती चालते उद्धव ठाकरेंना. उद्धव ठाकरेंना फक्त आक्षेप असतो तो माध्यमांमधल्या लोकांचा आणि काही त्यांना न आवडणाऱ्या आमदारांचा, नगरसेवकांचा. पण आता त्यांचे काही जे लाडके लोक आहेत ते कुठेही गेले तरी चालतात. त्यामुळे आता येणारा जो दसरा मेळावा आहे हा उद्धव ठाकरेंसाठी एकनाथ शिंदेंनी टाकलेला फुलटॉस आहे. त्यामुळे सरकार आता वेगवेगळ्या गोष्टींमुळे अडचणीत आहे हे आपल्याला दिसतंय. आरोग्याची समस्या आहे, मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या समस्या अजून तशाच आहेत. त्याचप्रमाणे मुंबईची कायदा सुव्यवस्था असेल, मुंबईतले इथे पायाभूत प्रकल्प असतील, इतकंच काय की मुंबईच्या महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे अनेक प्रकल्प ठप्प झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. या सगळ्यावरती जर उद्धव ठाकरे या दसरा मेळाव्यामध्ये बोलू शकले तर ती एकनाथ शिंदेंची कोंडी होणार आहे. ते एकनाथ शिंदेंना काही साप म्हणाले किंवा अजून काही विंचू म्हणाले त्याने काही फरक पडणार नाहीये. आणि सामान्य मराठी मुंबईकर हा आता उद्धव ठाकरेंकडून या अपेक्षा करण्याच्या पलीकडे गेलाय. का याचं कारण असं आहे की यांच्याच मुलाने मुंबईमध्ये केमचो वरळी सुरू केलं. आता त्याचीच ओढत पुढे मुंबईमध्ये वेगवेगळ्या उद्यानांचे फलक हे गुजरातीमध्ये लागले, ते मनसेने तोडून टाकले आणि त्यानंतर कुठे ते प्रकरण शांत झालं. दुसऱ्या दिवशी पोलिसांना पाठवून पंचनामे करण्यात आले. तर आता सांगण्याचा मुद्दा हा आहे की एकनाथ शिंदे यांनी एक फुलटॉस टाकलाय. हा फुलटॉस उद्धव ठाकरे कसा खेळणार, की ते लॉंगऑनला कॅच आउट होणार हे बघणं खूपच गरजेचं आहे. अन्यथा हा जो राजकीय वर्ल्ड कप आहे हा ना शिंदे जिंकणार ना ठाकरे जिंकणार, तो भलताच एखादा कांगारू घेऊन जाणार अशी परिस्थिती इथे आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी आपण खऱ्याखुऱ्या विचारांचं सोनं जे बाळासाहेबांनी दिलं होतं ते लुटणार आहोत की हे सगळं प्राणी संग्रहालयातल्या गोष्टी ऐकणार आहोत हे आता आपल्याला बघायचंय. एकनाथ शिंदेंनी टाकलेल्या फुलटॉसवर उद्धव ठाकरे कॅच आउट तर होणार नाहीत ना? आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आम्हाला कळवा. आणि जसं प्रेम तुम्ही टाइम महाराष्ट्रावर गेल्या काही काळात करताय याच्यापेक्षा जास्त करा. तुम्ही फक्त एकच करा. तुम्हाला जर असे चांगले व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही एकच करा, तुम्ही तुमच्या बरोबरीने आणखी 4 ते 5 लोकांना सबस्क्राईब करायला भाग पडा. जे तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील, समविचारी असतील, समपक्षीय असतील, या सगळ्यांना तुम्ही आमच्या बरोबर जोडायला भाग पडा. मी तुम्हाला इतकं आश्वस्त करतो की जे कुठेही बघायला, ऐकायला, वाचायला मिळणार नाही ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आणि आमची सगळी टीम यासाठी कटिबद्ध असेल एवढं सांगतो आणि इथे थांबतो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.